बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 40 मध्ये खूप काही पाहण्यासारखं होतं। कॅप्टन्सीसाठी जो टास्क होता तो खूपच जास्त रंगला आणि तो पाहायला मजा पण आली। आणि या टास्क मध्ये कोणकोणत्या सदस्यांनी आपले शब्द पाडले तर कोणत्या सदस्यांनी विश्वासघात पण केला आहे, अशीच काही अपडेट आहे आणि याबद्दलच मी बोलणार आहे की एपिसोड नंबर 40 मध्ये नेमकं काय झालं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 40 मध्ये सुरुवातीलाच कॅप्टन्सीसाठी एक टास्क पाहायला मिळाला आणि कॅप्टन्सीच्या या टास्क मध्ये टोटल 6 फेऱ्या पाहायला मिळाल्या। प्रत्येक फेरीमध्ये काही सीट्स अवेलेबल होत्या आणि प्रत्येक कंटेस्टंटला त्यांची सीट मिळवायची होती आणि ज्या कंटेस्टंटला सीट मिळणार नाही तो या फेरीमधून बाद होणार होता, कॅप्टन्सीच्या उमेदवारीमधून बाद होणार होता। आणि असंच काय पाहायला मिळालं, यामध्ये या टास्क मध्ये पहिल्या फेरीमध्ये 11 सीट्स अवेलेबल होत्या आणि एक कंटेस्टंट कॅप्टन्सीच्या या फेरीमधून बाद होणार होता। आणि पहिल्या फेरीमध्येच निक्कीने तिची सीट मिळवली नाही। तिने आधीच प्लॅन केलेला होता की मी सीट्स मिळवणार नाही, म्हणजे ती टीसी बनणार आणि मग पुढच्या फेरीमध्ये तिला अधिकार मिळणार की कोणाला कॅप्टन्सीच्या रेस मध्ये ठेवायचं आणि कोणाला कॅप्टन्सीच्या रेस मधून बाहेर काढायचं। आणि निक्कीचा हा प्लॅन सक्सेस पण झाला आणि अशा प्रकारे दुसरी फेरी पण चालू झाली। दुसऱ्या फेरीमध्ये 10 सीट्स अवेलेबल होत्या तर एक कंटेस्टंट एक सदस्य बाद होणार होता आणि या दुसऱ्या फेरीमध्ये अभिजितला सीट्स मिळाली नाही आणि निक्कीला एक अधिकार मिळाला होता। जर निक्कीला वाटत असेल तर अभिजितच्या ऐवजी ती दुसऱ्या कोणत्या कंटेस्टंटला रिप्लेस करू शकते, पण निक्कीने असं काहीच केलं नाही। निक्कीला असं वाटत होतं की अभिजित कॅप्टन्सीच्या रेस मध्ये बाहेर पडायला पाहिजे, अभिजित कॅप्टन्सी डिझर्व करत नाही। यानंतर लगेच तिसरी फेरी चालू झाली आणि तिसऱ्या फेरीमध्ये फक्त 9 सीट अवेलेबल होत्या आणि यामध्ये एक कंटेस्टंट बाद होणार होता आणि दुसऱ्या फेरीमध्ये अभिजित बाद झालेला होता। त्यामुळे या फेरीच्या टीसी अभिजित झालेला होता आणि अभिजितला स्पेशल अधिकार पण मिळालेला होता। आणि तिसऱ्या फेरीमध्ये घनश्यामला सीट मिळालेली नव्हती, पण यात अभिजितने त्याचं डोकं लावलं। अभिजितने घनश्यामला रिप्लेस केलं आणि हे बघून निक्की असं बोलत होती की अभिजित घनश्यामचा वापर करत आहे, कारण या आधीच नॉमिनेशन टास्क मध्ये खूप सदस्यांनी घनश्यामला नॉमिनेट केलं होतं आणि फक्त दाखवायचं म्हणून आता अभिजित बोलतोय की घनश्यामला कॅप्टन्सी मिळायला पाहिजे, घनश्याम कॅप्टन बनायला पाहिजे। आणि अशा प्रकारे चौथी फेरी पण चालू झाली। चौथ्या फेरीमध्ये 7 सीट्स अवेलेबल होत्या तर 2 कंटेस्टंट बाद होणार होते आणि या फेरीमध्ये टीसी म्हणजे टीसी चेकर अरबाज होता। या फेरीमध्ये जान्हवी आणि वर्षाला सीट्स मिळाली नाही। ज्याप्रमाणे अरबाज टीसी चेकर होता तर त्याने जान्हवीच्या ऐवजी प्याडीला रिप्लेस केलं आणि वर्षाताईच्या ऐवजी घनश्यामला रिप्लेस केले, म्हणजेच प्याडी आणि घनश्याम या कॅप्टन्सीच्या रेस मधून बाद झाले होते। आणि या फेरीनंतर घनश्याम टीसी चेकर बनलेला होता आणि जे कंटेस्टंट कॅप्टन्सीच्या रेस मध्ये वाचलेले होते ज्यामध्ये वैभव धनंजय हे दोघे पण घनश्याम जवळ गेले आणि त्याला बोलत होते की तू मला वाचव, मला कॅप्टन बनव। आणि घनश्याम डीपीला बोलला पण ठीक आहे, मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करेन। यानंतर 5वी फेरी चालू झाली। 5व्या फेरीमध्ये 5 सीट्स अवेलेबल होत्या तर 2 कंटेस्टंट यामध्ये बाद होणार होते। तर या फेरीमध्ये अंकिता आणि सूरजला सीट्स मिळाल्या नाही, पण घनश्यामला ॲज अ टीसी चेकर अधिकार मिळालेला होता। तो कोणत्या पण कंटेस्टंटला रिप्लेस करू शकत होता आणि यामुळेच त्याला असं वाटलं की अंकिता कॅप्टनसाठी कॅपेबल आहे पण धनंजय नाही आणि यामुळेच त्याने धनंजयला अंकितासाठी रिप्लेस केला आणि धनंजय कॅप्टन्सी मधून बाद झाला। पण मला हे समजलं नाही की घनश्याम धनंजयला बोलला होता की मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करणार, पण या फेरीमध्ये त्याने धनंजयलाच बाद केला आणि घनश्यामने सूरजच्या ऐवजी आर्याला रिप्लेस केलं, म्हणजे आर्या आणि धनंजय या रेस मधून बाद झाले होते। यानंतर 6वी फेरी चालू झाली। 6व्या फेरीमध्ये फक्त 4 सीट्स अवेलेबल होते आणि या फेरीमध्ये आर्या टीसी चेकर होती आणि या फेरीमध्ये फक्त एक कंटेस्टंट बाद होणार होता ज्याला सीट मिळाली नाही तो। आणि या फेरीमध्ये परत वर्षाताईला सीट मिळाली नाही, पण आर्याजवळ अधिकार होता रिप्लेस करण्याचा, तर आर्याने तिच्या अधिकाराचा वापर पण केला आणि आर्याने वर्षाच्या ऐवजी वैभवला रिप्लेस केला, म्हणजे या फेरीमधून वैभव बाद झालेला। अशा प्रकारे सर्व फेऱ्या पार पडल्या आणि यामध्ये कॅप्टन्सीसाठी 4 उमेदवार सिलेक्ट करण्यात आले, ज्यामध्ये वर्षा, अंकिता, सूरज आणि जान्हवी ठरल्या। यानंतर प्याडीला कुठेतरी वाटत होतं की जान्हवी अरबाजचा ऐकते, जान्हवी इन्फ्लुएन्स होत आहे अरबाजच्या बोलण्याने, पण असं काहीच नव्हतं। जान्हवी प्याडीला बोलत होती की मी फक्त त्याचं ऐकले, पण मी त्याच्या बोलण्याने इन्फ्लुएन्स अजिबात होणार नाही। प्याडी जान्हवीला असं बोलत होता की प्लीज हिस्ट्री रिपीट व्हायला नको आणि तू त्याच्या बोलण्यावर एवढा इम्पॉर्टन्ट देऊ पण नको। कुठेतरी टीम बीचा फुल सपोर्ट मला सूरजसाठीच दिसत होता, म्हणजे त्यांना असं वाटत होतं की सूरजनेच या आठवड्याचं कॅप्टन बनावं। निक्की परत एकदा तिच्या कामाला लागली होती, म्हणजे निक्कीने ठरवलं होतं की ती ड्युटी करणार नाही, पण तिने परत ड्युटी करायला चालू केली आणि हे बघून खरंच खूप बरं वाटलं। निक्की आणि अभिजितचे पण डिस्कशन पाहायला मिळालं। यामध्ये निक्की अभिजितला बोलत होती की मला वाटत नाही की वैभवने कॅप्टन व्हावं, मला वाटत नाही की जान्हवीने कॅप्टन व्हावं। त्यानंतर अभिजित आणि अंकिताचं पण डिस्कशन पाहायला मिळालं, ज्यामध्ये अभिजित अंकिताला बोलत होता की मला असं वाटतं की जान्हवी कॅप्टन्सीसाठी परफेक्ट आहे, तर अंकिता बोलत होती की मला असं वाटतं की सूरज परफेक्ट आहे आणि सूरजलाच ही कॅप्टन्सी मिळायला हवी। धनंजयला अंकिताविषयी एक मिसअंडरस्टँडिंग झालेली होती आणि धनंजय आणि अंकिताने दोघांनी बोलून ही
मिसअंडरस्टँडिंग दूर करण्याचा प्रयत्न केला. सूरज पॅडीला बोलत होता की मला आता एकटा खेळायची इच्छा झाली आहे, मला आता असं वाटतंय की मला एकटाच खेळायला पाहिजे, हा संपूर्ण गेम आहे तो एकट्यानेच खेळायला पाहिजे. पण पॅडी बोलत होता की ठीक आहे तू एकटा खेळ, पण जो डिसिजन ग्रुपने घ्यायचा असतो तो डिसिजन मध्ये तुला ग्रुपमध्ये राहायलाच पाहिजे, कारण कोणकोणते असे टास्क असतात ज्यामध्ये ग्रुपचं डिस्कशन ग्रुपचं डिसिजनच महत्त्वाचं ठरतं आणि तुला वाटत असेल की एकटं खेळावं म्हणून तू एकटं खेळू शकतोस. तर बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 40 मध्ये एवढं काही पाहायला मिळालं आणि खरंच हा एपिसोड पण खूप भारी होता. अँड आय एम डॅम शुअर तुम्हाला पण हा एपिसोड आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.